नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या एका नव्या आरोपासंदर्भात. ईडी कारवाईतून वाचण्यासाठी फडणवीसांनी समित मार्फत मला ऑफर दिलेली. समित कदमला फडणवीसांनी 5 ते 6 वेळा माझ्याकडे पाठवलं होतं. समित कदम आणि फडणवीसांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचं सांगत देशमुख यांनी आता फडणवीसांवर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. तर अनिल देशमुखांनीच मला घरी बोलावलं होतं. समित कदम यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. शहा फडणवीसांकडून काही मदत मिळते का बघा, देशमुख असं म्हणाले होते, असं देखील समित कदम यानं काल TV9 मराठीशी बोलताना म्हटलंय. मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं. एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं, तो माणूस होता सुमित कदम मिरजचे. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध. ते राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे त्यांच्या घरी भेटल्याच्या बाबतीत, शासकीय निवासस्थानी भेटल्याच्या बाबतीत त्यांनीच खुलासा केला. तर तिथं मी काय त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. त्यांनीच मला बोलवल्यामुळे त्या ठिकाणी गेलो. त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि राज्याचे त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून ह्या बाबतीत माझ्या काही अडचणींमध्ये आपण मदत करू शकत असाल तर निश्चितपणे मदत करा. या बाबतीतली माझी त्यांची निश्चित चर्चा झाली.